हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सान्वी क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजपासून आपण गाऊनच्या कटिंगची सुरुवात करत आहोत. तर मी आपल्याकडे जेवढे गाऊन आलेले आहेत शिवायला त्या तुम्हाला तर मी दाखवते. तर कोणाच्या एक गाऊन आहे, कोणाचे 2 आहेत, कोणाच्या 4 आहेत, अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गाऊनच्या घड्या मी करून ठेवल्या आहेत आणि त्यांच्या नावाची चिठ्ठी आतमध्ये त्या गाऊनच्या कापडामध्ये असते. तर हे जे गाऊन पीस आपल्याकडे आलेले आहेत शिवायला, त्याच्यामध्ये ड्रेस पण शिवायचे आहेत, काहींच्या गाऊन शिवायचे आहेत, तर काहींना छोट्या मुलीसाठी ड्रेस बनवून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी जे कापड आलेले आहे त्यांनी बहुतेकच्या गाऊन शिवण्यासाठीच आहेत. काही फिडिंगच्या गाऊन आहेत. तर आपण बघू शकता इथे मी सगळ्या गाऊनला ह्याच्या आतमध्ये पण आहेत गाऊन आणि ह्या मी कटिंगसाठी काढलेल्या आहेत. ह्या 3 गाऊन आणि ह्या फिडिंगच्या गाऊन शिवायच्या आहेत, त्याच्यासाठी हे काढले आहेत. आणि ही गाऊन आहे, ह्याच्यापासून आपल्याला एक छोट्या मुलीसाठी गाऊन बनवायचा आहे आणि जो उरेल कापड त्याच्यामध्ये आपल्याला फ्रॉक शिवायचं आहे. तर ह्याची पण आपण आज कटिंग करणार आहोत. तर ह्या 3 गाऊन आहेत, त्याच्यातल्या त्यांना 2 द्यायच्या आहेत अगोदर तर मी सगळ्याच कटिंग करून घेणार आहे आणि मग इथे मी ही गाऊन कटिंग करण्यासाठी घेतलेली आहे. तर ह्या गाऊनच्या आपल्याला 4 फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण उंची मोजून घेणार आहोत. 4 फोल्डमध्ये घडी घालून घ्यायची आहे गाऊन पीसची आणि त्याच्यानंतर आपण त्या उंची मोजून घेऊया. तर या गाऊन पीसची उंची होती 58 इंच, तुम्ही बघू शकता इथे. तर 58 इंच गाऊन पीसची उंची होती आणि आपल्याला गाऊन तयार करायचं आहे 55 इंचाचं. तर त्याच्यामध्ये ह्या गाऊन पीसमध्ये आपल्याला व्यवस्थित 55 इंचाची गाऊन व्यवस्थित होते. तर मी ह्या गाऊनसाठी गोल गळ्याचा योग घेतला आहे आणि त्याच्या पुढे चुन्यांसाठी 1.5 इंच सोडलं आहे आणि आर्महोल 7.5 इंच घेतले आहे आणि छाती आहे 40, त्यामुळे 12.5 इंचावरती मी 2.5 इंचाचं मार्जिन ठेवले आहे. 2.5 इंचाचं मार्जिन ठेवलं आहे आणि कट करून घेते. जे मी पुढे चुन्यांसाठी ठेवले आहे ते 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे, कारण आपल्याला चुन्या पडायच्या आहेत पुढे. आणि ही फिडिंगसाठी गाऊन आहे, तर मी ते आर्महोल कट करून घेते. तर आर्महोल मी पाठचा पुढचा सेमच ठेवते, कारण गाऊनला मी लूज असतात, त्याच्यामुळे जरी पाठचा पुढचा भाग काढला नाही तर चालतो. जर आपल्याला ड्रेस पॅटर्नमध्ये जर फिटिंगमध्ये थोडा शिवायचा असेल तर आपण आर्महोल दोन्ही काढावे लागतात. तर इथे मी पाठच्या भागासाठी शोल्डर टाकलं आहे. जसं पुढच्या भागाला टाकलं आहे तसंच पाठच्या भागाला पण मापं टाकून घ्यायचे आहेत आणि आपला भाग कट करून पाठचा भाग कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे गाऊन कट करून घ्यायचं आहे. योग ठेवून जो उरलेला भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला गळा तयार करायचा आहे. माझ्याकडून व्हिडिओ बंद झाला, त्याच्यामुळे मी कट केलेलं दिसलं नाही. त्याच्यानंतर मी हात कट करून घेते. इथे हात 6.5 इंचाचे होते, तर मी अर्धा इंच वाढून 7 इंचापर्यंत कट करून घेतलेत आणि तशा प्रकारे ही एक गाऊन त्या आपली कटिंग करून झालेली आहे. तशाच प्रकारे आपण दुसरी पण गाऊन कटिंग करून घेणार. त्यासाठी मी सर्व गाऊन एकाच कस्टमरचे आहेत. 3 गाऊन आहेत, तर त्यांचे गळे वेगवेगळे काढायचे आहेत. फक्त मेजर सेम आहे आणि त्याच्यामुळे आपण एकत्र कटिंग करत नाही, कारण आपल्या गळ्यांचे पॅटर्न जे योग आहे त्याचा पॅटर्न वेगवेगळे येतात. आपण डिझाईन करतो, त्याच्यामुळे जसं आहे तसाच मी ड्रॉ करून घेतला पुढे 1.5 इंच सोडून. तर गाऊन आहे त्याच्यात थोडासा भाग आहे, तो पायाजवळचा भाग आहे तो वेगळी डिझाईन आहे थोडी त्याच्यामध्ये. तर मी विचार केला की तो उलट्या साईडून कट करावा, जी वरची लाईन आहे ती योगच्या साईडला येईल. तर मग त्यासाठी मी उलट्या बाजूने हा गाऊन कटिंग करणार आहे. ही पण उंची पूर्ण 60 इंचाची गाऊन आहे, तर गाऊन पीस आहे. त्यासाठी मी हा पंचकोनी गळा घेतला आहे. जसं मी पहिलं कटिंग केलं तसंच आता पण कटिंग करून घेणार आहे.
गाऊनच्या गळ्याला जो योग केला आहे त्याला मी काहीच डिझाईन दिलं आहे, जसं आहे तसाच शिवणार आहे. फक्त स्वीट हार्ट नेकमध्ये गळा करणार आहे. आणि हाताला इथे जॉईन येणार, कारण मी उलट्या साईडून कटिंग केलं त्याच्यामुळे इथे मी थोडी पायपिंग लावणार आणि थोडासा वेगळा लुक या गाऊनला येणार आहे. तर अशा पद्धतीने आपले तिन्ही गाऊन कट करून झालेले आहेत, कटिंग करून झालेले आहेत. त्यानंतर ह्या गाऊन पीसपासून आपल्याला एका छोट्या मुलीसाठी गाऊन शिवायचं आहे आणि फ्रॉक शिवायचं आहे. त्यासाठी मी गाऊनची कटिंग करून घेते. इथे मी गाऊनसाठी लागणारं कापड कापून घेतलं आणि ड्रेससाठी जे काय उरेल त्याच्यामध्ये आपल्याला ड्रेस बसवायचा आहे. तर इथे मी मेजर टाकून घेते. इथे मी छोट्या मुलीची गाऊन कटिंग करून घेतले मेजर टाकून. इथे 5चा भाग कट करायचा होता, सॉरी गळा. तर 5चा गळा कट करून घेतल्याच्यानंतर पुढच्या गळ्याला मी पंचकोनी गळा केलेला आहे, कट करून घेतला आहे. आणि जो उरलेला भाग होता गाऊन पीसपासून, गाऊन तयार केल्याच्यानंतर जो उरलेला भाग होता तो 21 इंचाचा होता. त्याच्यामध्ये आपल्याला फ्रॉक शिवायचे आणि जे गाऊन कटिंगच्या उरलेल्या भागातून मी हा भाग तयार करून घेतला आहे, हात तयार केलेत. आणि नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.